आणि महत्त्वाच्या वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली आहे। मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने ही वाहतूक कोंडी झालेली आहे। भिवंडी नाशिक या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने ही वाहतूक कोंडी झालेली आहे। लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली आहे। ठाण्यात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा आपण या दृश्यांमधून पाहतोय। मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने ही वाहतूक कोंडी झालेली आहे। लांबच लांब वाहनांच्या रांगा या ठिकाणी दृश्यांमध्येही आपल्याला दिसून येत आहेत। भिवंडी नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी अशा दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत। मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी ठाण्यात झालेली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, आत्ताची स्थिती काय आहे वाहतुकीची? गेल्या तास 2 तासापासून जे आहे ते ठाणे शहरामध्ये ते द्रुतगतीमध्ये महामार्ग जो आहे तो पूर्णतः वाहतूक कोंडी झालेली आहे। अवजड आणि जड वाहनं त्याचबरोबर लहान वाहनं जी आहे ते बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये अडकून पडलेली आहे, जेणेकरून तासनतास 2-2 तास या वाहनांना आपला मार्ग काढावा लागतोय। अजूनपर्यंत कुठल्या पद्धतीची वाहतूक जी आहे ती पूर्ण सुरळीत झालेली नाहीये। ठाण्याच्या आनंद नगर ते माझीवाडा अशा इथपर्यंत ट्रॅफिक चालू आहे। तर भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या, नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अशा सर्वच ठिकाणच्या गाड्या ज्या खोळंबल्यामुळे ठाणे शहरातले भाग आहेत त्यांच्यावरती हा परिणाम दिसून येतो, जेणेकरून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे इथे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। त्यात शनिवार असल्याकारणे आणि उद्याचा रविवार असल्याकारणे चाकरमानी जे आहे ते बाहेर पडलेले आहेत। त्यांना आजचा शनिवार आणि उद्याचा रविवार जो आहे तो सुट्टीचा दिवस असल्याकारणानं तेही मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचं चित्र दिसून येते, जेणेकरून वाहतूक कोंडी कशा प्रकारे वळवावी अजूनपर्यंत कुठलेही प्रयत्न दिसून येत नाही। परंतु काहींना विचारलं असता खड्डे, रस्त्यावरती खड्डे म्हणा आणि इतरत्र रस्त्यांची कामं अवस्था दुरवस्था असल्याकारणानं मोठ्या प्रमाणात तिथं वाहतूक निश्चितच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी दिसून येते। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।